श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. तुमच्याबरोबरही असं घडतं का की रात्री अचानक आपली झोपमोड होते, वाईट स्वप्न पडतात, स्वप्नामध्ये जे आपले पूर्वज आहेत किंवा मृत व्यक्ती आहेत ते दिसतात. एखादी मृत व्यक्ती आपल्याला काहीतरी खुणावत असते. 12 नंतर झोप न लागणे किंवा पूर्ण रात्रभर झोप न लागणे, भीती वाटणे, जर असं तुमच्याबरोबर होत असेल तर समजून जा की तुम्हाला पितृदोष आहे. आता तुम्ही म्हणाल की पितृदोष कसं, काही जणांचे आईवडील अजून जिवंत असतील तर कसा पितृदोष असेल. तर पितृदोष हा आपल्या 7 पिढ्यांपासून आपल्या पाठी लागलेला असतो. काय होतं, तोंडापाशी आलेलं काम, आपल्या तोंडापाशी आलेला घास आपल्या हातातून निघून जातो. ह्या ज्या गोष्टी होतात ह्या पितृदोषामुळे होतात. म्हणजे एखादं काम हे व्यवस्थितपणे चालू असतं आणि अचानक जेव्हा ते फायनल स्टेजला असतं तेव्हा ते आपल्या हातातून निघून जातं. खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घडणार असतात पण त्या होत नाहीत. हे केवळ पितृदोषामुळे होतो. तर करायचं काय आहे, तुमचे जे ब्राह्मण असतील किंवा जे गुरुजी असतील त्यांना विचारा की पितृदोषासाठी तुम्ही काय करू शकता. आणि घरातल्या घरात जर तुम्हाला उपाय करायचा असेल तर करायचं काय आहे, दही आणि भात याचा नैवेद्य घ्यायचा आहे. तो नैवेद्य घेऊन एखादा गुरुवारी तुम्ही हे करा किंवा तुमच्या कुलदेवतेचा वार कोणता असेल त्या वारी दही आणि भात याचा नैवेद्य घेऊन तो पिंपळाच्या झाडाखाली ठेवा आणि आपल्या पूर्वजांना प्रार्थना करा की बाबा तुमची जर एखादी इच्छा अपुरी राहिली असेल तर ती मी पूर्ण करेल किंवा त्याच्यासाठी आम्हाला क्षमा करा आणि हे जे मी तुमच्यासाठी नैवेद्य ठेवलं आहे तो मान्य करा. अशा प्रमाणे पितृदोष हळूहळू दूर होईल आणि आपली जी अडकलेली कामे आहे ती 100% पूर्ण होईल. तर तुम्हालाही असं वाटतं आहे का किंवा तुमच्याबरोबरही असं घडतं आहे का, ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.